पीठावर असलेले सर्व मान्यवर त्यांचे स्वागत करतो। सगळ्यांची काही नावं घेत नाही। समोर बसलेले सर्व माझ्यावर प्रेम करणारे युवक त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो। आजच्या मेळाव्याचं खरं कारण म्हणजे परवा दिवशी जो काय प्रकार झाला तो फेक नेरेटिव्ह होता, ती चर्चा झाली झालं। काही जणांनी मी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा प्रवेश होणारा इकडे असं तसं भरपूर काही केलं। त्यानंतर महाराज साहेबांचा मला फोन आला, आमदार साहेबांनी मी फोन केला म्हणजे तसं काही नाही आहे। खरं कारण आजचं मेळावा करण्याचं तेच आहे। एक आज बाईट घेतली की परत उद्या दुसऱ्या दिवशी म्हणणार दुसरा सेकंड पार्ट आहे हे आहे ते म्हणजे आपल्याला तसलं काही भानगडीत पडायचं नाही। महाराज साहेब म्हणजे उद्या मेळावा घ्यायचा, उद्याच्या उद्या अत्यंत कमी वेळात आम्ही एका दिवसात नियोजन केलेलं आहे। तरीसुद्धा माझ्यावर प्रेम करण्यासाठी सर्व युवक जमले त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः स्वागत करतो। आणि जे काय आजकाल आता काही लोकांना आमदार होण्याचे स्वप्न पडतात, ते गाणं आहे बघा महाराज साहेब मला आमदार झाल्यासारखं वाटतंय। साधी ग्रामपंचायतमधनं त्यांना सरपंच करायचं म्हटलं तर आमच्याशिवाय सरपंच झाले नाही तर आम्ही पहिल्यांदा कुठची सरपंच पदाचं बसवलेले आहे। आज ते आमदारकीची स्वप्न बघतात, त्यांना म्हणा आधी तुम्ही झेडपीला तुमच्या झेडपीला माझ्याबरोबरच तुमची कुस्ती लागणार आहे, माझ्याबरोबर आधी कुस्ती करा, त्यानंतर तुम्ही आमदार साहेबांच्या बरोबर कुस्ती खेळायचं बघा। ते जे म्हणतात आपण साम दाम दंड भेद सगळं वापरणार आहे। आमची कशीही तयार आहे साम दंड भेद, पण आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवणूक चांगली दिलेली आहे। काय त्यांच्यासारखी असले आम्हाला वागणूक शिकवणूक दिलेली नाही आहे, त्यामुळं आम्ही आमच्या नेत्याचा आदेश येत नाही तोपर्यंत काही करत नाही आहे। काय तुम्हाला जर एवढी स्वप्न मोठी पडत असेल तर तुम्ही कधीही मैदानात या, आमची तयारी आहे। काय त्यानंतर आज महाराज साहेबांनी जे काय माझ्यासाठी भरपूर केलेलं आहे, मी सर्वसामान्य शेतकरी घराण्याचा मुलगा आहे। एक माझी ओळख पैलवान म्हणून लाल मातीशी आहे,
महाराजसाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज टोल नाका चालवा दिलेला होता. माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात महाराजसाहेबांनी करून दिली. त्याचबरोबर आमदार साहेबांचाही माझ्या म्हणजे एकदम घरातलेच माझे संबंध आहेत की काय भरपूर विश्वास टाकून मला आज या गटाचे सगळ्या काय जे असेल ते तू असं विश्वास जो माझ्यावर टाकलेला आहे. साहेब तुम्ही कधीही सांगा काही तुम्ही तुमच्यासाठी आमच्या नागपूर गटातून प्रचंड बहुमताने जे आज नेगेटिव्ह करते आम्ही 70% गावातून मतदान देणार आहे. 80% येणाऱ्या 23 तारखेला साहेब तुम्हाला सांगतो काय आहे ते मतदानातून आम्ही तुम्हाला पोच पावती देतो. लोकसभेला सुद्धा असेच बोलत होते त्या गुलाल आमचा हे आमचा ते आमचा आम्हाला व्हिडिओ कॉल करून दाखवत होते 70,000 लीड 80,000 लीड. तेच लोकांनी परत महाराजसाहेब वड्याने गेले कॅनलमध्ये आंदोलन करून घरी गेले काय आणि परत तीच माणसं ती स्वतः गुलाला परत जलमंदिरला आमच्या समोर येऊन बोलायला येत होती. असली परिस्थिती आहे यांची काय. मागच्या इलेक्शनला 2019 मध्ये फॉर्म भरतानाच गुलाल उधळला होता. तो गुलाल निसर्गालाही मान्य झाला नाही महाराजसाहेब काय. गुलाल उधळ एका तासात पाऊस पडला निसर्गालाही मान्य झाला नाही धुवून टाकला गुलाल. तो तीच परिस्थिती आता 2024 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. जे काय आता फेक नेरेटिव्ह चालले हा प्रवेश झाला तो प्रवेश झाला हा असला काही प्रवेश वगैरे काही नाही आहे. त्यांच्याच पक्षातील लोक आणायची उभी करायची फोटो काढायचे हा प्रवेश झाला. अजिबात तसलं काही नाही. माझं सर्व कार्यकर्ते नाही तुम्ही फेक नेरेटिव्ह हे करते त्यांच्याबद्दल काही त्याकडे लक्ष द्यायचं गोष्ट नका. तुम्ही आपापल्या मतदारसंघात आपापल्या गावात आपापल्या वार्डात तुम्ही लक्ष द्या. एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे. ही निवडणूक येणारी मागच्या निवडणुकीसारखी नाही आहे. या निवडणुकीत निकाल फार विचित्र लागणार आहे. त्यामुळे तुम्ही एक एक मत महत्वाचं आहे आपल्याला. तुम्ही बाकी कुठेकडे लक्ष देऊ नका. प्रत्येकानं आपापल्या मतदार गावात वार्डात लक्ष द्या. एक एक मत आपल्याला महत्वाचं आहे काय. बाकी काही जास्त काही बाबासाहेब बोलत नाही. तुम्हाला अजून पुढे अंगापूरमध्ये कार्यक्रम आहे एवढं बोलतो. आणि आमदार साहेबांनी एकच माझं सांगणं आहे तुम्ही विकास कामं भरपूर केलेली आहे. आता विकास कामं मागायची म्हणजे आम्हाला तुम्हाला लाज वाटते काय मागायचं काय. आता आमच्यासाठी तुम्ही भरपूर काय केलं फक्त तुम्हाला एकच करा हे जमलेला तो युवक आहे त्यांच्यासाठी काही तरी तुम्हाला करा. आमच्यासाठी तुम्ही भरपूर केलेलं आहे काय. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पैलवान सचिनदादा शेलार यांच्या स्नेह मेळाव्यासंदर्भात या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचं दैवत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे पैलवान सचिन शेलार आणि त्यांचे सर्व सहकारी, आमचे जिल्हा बँकेचे संचालक सुनीलजी खत्री, माजी जिल्हा परिषद सदस्य संदीपभाऊ शिंदे, माजी उपनगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र जयवंत पवार, सर्वच मान्यवर आणि आपल्या पार्टीचे सर्व पदाधिकारी, सचिनदादावरती प्रेम करणारे सर्व युवा मित्रांनो, सचिन शेलार हा ओरिजिनल पैलवान आहे. सध्या 2 प्रकारच्या कुस्त्या चालतात. एक कुस्ती सोशल मीडियातली असते. 10 बैठकांत 10 जोर मारले की ह्यांना ॲडमिट करून कुठेतरी झोपवायची वेळ येते. पण सोशल मीडियावरती असं पिक्चर तयार करायचं की हे महाराष्ट्र केसरी झाले आणि दुसऱ्या बाजूला 1000 जोर बैठका मारून सुद्धा पुढच्याला चितपट करणारा पैलवान म्हणजे आमचा सचिनदादा शेलार. सोशल मीडियाचं पेव फार फुटलेलं आहे. सचिनदादा या सोशल मीडियाकडे आपण जायचंच नाही. भविष्यामध्ये महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या
मला तर वाटतंय इंटरनेटवरतीच लागतील आणि तिथंच खेळायला जातील असं वाटायला लागलंय मला. महाराज साहेब याच्या पूर्वीची जी कुस्ती असायची 2009ची 2014ची नीट अभ्यास केला. आपणच महाराष्ट्र केसरीची स्पर्धा जाहीर करायची, आपला प्रतिस्पर्धी पैलवान आपणच ठरवायचा, प्रेक्षक पण आपलेच, बक्षीस पण आपलं, जिंकायचं बी आपण आणि उड्या बी आपणच हाणायच्या. 2014ला असंच झालं, प्रतिस्पर्धी ह्यांनीच ठरवलं. 2009ला पण असंच झालं. म्हणजे अशा पद्धतीच्या कुस्त्या खेळायच्या आणि स्वतःला पहलवान समजायचं असा सचिन दादा नाही. जे बोलतो तसं वागतो, स्वच्छ आणि चांगल्या मनाचा हा आमचा युवा कार्यकर्ता, युवा नेता आहे. त्यामुळे सोशल मीडियातनं काय बाहेर पडलं त्याला फार किंमत द्यायची नाही. मागचे 2-2.5 महिने एकतर्फी कार्यक्रम चाललाय. स्वतःच्याच कार्यकर्त्याला घ्यायचं, त्याच्या गायात फड्या टाकायचा आणि प्रवेश झाला म्हणून जाहीर करायचं. तो कधी आमच्यात नव्हता हे आम्हाला माहीत नसतं. कधी कधी असं होतं, आम्हालाच आश्चर्य वाटतं की हा आपल्याकडं कधी होता आणि तिकडं कधी गेला. गावच्या प्रमुखाला विचारल्यानंतर गावचे प्रमुख सांगतात, अरे हा आपला नव्हता साहेब, हा तर त्यांचाच होता. म्हणजे नेता किती बोंगाडा असू शकतो की त्याला स्वतःचा कार्यकर्तासुद्धा माहीत नसतो. एवढा हुशार नेता आपण या कोरेगाव मतदारसंघामध्ये पाहतोय. आज विधानसभेच्या निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीदरम्यान आपल्या तरुणांना काही लोक उचकवायचा प्रयत्न करत आहेत, त्रास द्यायचा प्रयत्न करत आहेत. पण मी सगळ्या तरुणांना आव्हान करतो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही मानणारे कार्यकर्ते आहोत. आपण, आपली पार्टी शांतताप्रिय आहे. आपण कधीच आजपर्यंत कुठेही स्वतःहून भांडण केलेलं नाही आहे आणि आपण करणार पण नाही. परंतु सातत्यानं गेली 15 दिवस झालं आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी धमक्या येतात, दम दिले जातात. मुंबईमध्ये एका युवा कार्यकर्त्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती मेळावा घेतला होता. महाराजसाहेब मांजरवाडीचा आमचा तरुण, त्यांनी 1,500 ते 2,000 लोकांचा, या भागातला गायकवाड म्हणून आमचा तरुण आहे, त्यांनी मेळावा घेतला होता. आणि कळंबोलीच्या शिवसेनेचा आमचा प्रमुख आहे फडतरे म्हणून रणसिंगवाडीचा, आणि तिथल्या सगळ्या कळंबोलीतल्या मुलांनी मेळावा घेतला. प्रचंड मोठा मेळावा झाला, लोक खुश झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी जावळीतली पोरं पाठवून आमच्या मांजरवाडीच्या पोराचा हात तोडला आणि फडतरवाडीच्या मुलाच्या पायावरती वार केले. हे दोघेही बसलेले असताना हे कृत्य केलं. 100% पोलीस तपास करतील. इलेक्शन नंतर सगळ्या गोष्टी घडणार आहेत. परंतु दडपशाही यांची चाललेली आहे, लोकशाही यांना जमत नाही आहे. आपण यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपल्याला एकच सूत्र माहिती आहे, भूमिपुत्राचं सूत्र. मी मागच्या पण सभेत सांगितलं होतं, अरे शेत आपलं आहे, या शेताला मशागत आपण केलेली आहे, या शेतामध्ये पेरलंय आपण, पीक आलंय आपलं. परंतु कोणीतरी एखादा बांधव एखादा रेडा सोडतो, तसा हा भर पिकात सुटलेला रेडा आहे, लक्षात घ्या. लय ताणला तर आपल्याच पिकाचं नुकसान होणार आहे.
त्यामुळे शांततेनं आपल्याला मतदान रूपी व्यसन घालून ह्याला पाठदिशी बांधावरती खुटीला चौराडी मारून बांधून ठेवायचे. लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या पिकाचं नुकसान थांबवायचे. प्रचंड कष्टानं आपण हा मतदारसंघ बांधलाय, सुसंस्कृत मतदारसंघ केलाय. काय अवस्था आहे, आपला पोरगा आपला भाऊ कधी कुठल्या अवस्थेत घरी गेले आपल्या कोणाला माहिती आहे का? सगळी पोरं रंगवायचं काम चालू झालेलं आहे. 16-17 वर्षा मुलांचं आयुष्य बर्बाद करायचं काम पुन्हा चालू केलं ह्या माणसानं. ही संस्कृती आपण 2019ला हद्दपार केली होती, ती संस्कृती पुन्हा एकदा घेऊन हा माणूस आपल्याकडे आलाय. चुकीच्या पद्धतीचं राजकारण करायचं काम हे लोक करतायत. अजिबात विचलित न होता आपण सगळ्यांनी सचिन दादाने सांगितलं त्या पद्धतीनं ही निवडणूक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत लढली जाते. त्यामुळे ही निवडणूक आपल्याला जबाबदारीनं या ठिकाणी लढायचं आहे. गेले आठवडाभर एक नॅरेटिव्ह त्यांनी टाकलेला आहे, कॅनलची आवर्तनं कमी होणार. ह्याच्या बानं सांगितलं होतं का? तुम्ही मला सांगा, हे भाड्याचे तट्टू आणून तुम्ही कुठल्याही गोष्टी लोकांना सांगता, मी जबाबदारीनं सांगतो. ज्या वेळेला एखाद्या योजनेला पाणी वाटप होतं त्या योजनेचं पाणी कधीच कमी होऊ शकत नाही. हा राज्य सरकारचा नव्हे, केंद्र सरकारचा कायदा, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ती योजना बंद जरी पडली तरी सुद्धा तिचं आरक्षित पाणी कमी करता येत नाही. हे जर ह्या नेत्याला माहीत नसेल तर जलसंपदा मंत्रीपद 1.5 वर्ष भोगून ह्यानं केलं काय, पुढचा शब्द बोलत नाही. मी गोराच्या मागचा आमदार, तर माझ्या तोंडातनं काहीतरी वाईट जाऊ शकतं. पण तुम्ही जलसंपदा मंत्री होता, तुम्हाला कायदा माहीत नाही. एकदा ताकारी म्हैसाळ योजनेला एखादे TMC एवढे TMC पाणी मंजूर झालं तर ते कधी कमी होत नाही, ते वाढतं. लक्षात ठेवा, वाढवू शकतो. आज ते सांगतायत कॅनॉलवरची आवर्तनं कमी होणार. अरे आज जेवढं पाणी धोम धरणातनं कॅनॉलद्वारे या कोरेगाव मतदारसंघाला आहे तेवढंच पाणी आजही त्या ठिकाणी आहे. परंतु हे दलाली ज्या नेत्यांची करताय त्या नेत्यांनी आजपर्यंत आमच्या सातारा जिल्ह्यातल्या धरणातलं पाणी जे पिण्यासाठी राखीव ठेवलं होतं, जे औद्योगिकरणासाठी 5 TMC राखीव ठेवलं होतं, या 5 TMC पाण्यातलं 2.9 TMC पाणी आपण आपल्या कोरेगाव तालुक्याला त्यातलं 2 TMC पाणी द्यायचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे या कोरेगाव तालुक्याचं पाणी वाढवायचं काम आपण केलेलं आहे. 0.32 TMC पाणी सातारा तालुक्याला दिलं आणि बाकीचं काही पाणी खटाव तालुक्याला दिलं. म्हणजे कोरेगाव तालुक्याच्या हक्काला 2 TMC पाणी जास्त मिळाले, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्याही योजनेला हात लावलेला नाहीये. उलट कॅनॉलवरून जी योजना, वसना उपसा सिंचन योजना, वांगणा उपसा सिंचन योजना जी कॅनॉलच्या वर होती, ज्याचे पंप चालू झाल्यानंतर खाली पाणी येत नव्हतं, त्या योजना त्याच्यावरचा लोड कमी करण्यासाठी आपण आपल्या डोंगराच्या कडेला 22 6 कोटीचे प्रचंड मोठे तलाव बांधतोय आणि पावसाळ्यामध्ये हे पाणी रामोसवाडीच्या कुंडातून संपूर्ण रामोसवाडीपासून भांडव्यापर्यंत, रामोसवाडीपासून आपशिंगपर्यंत, ज्याच्या माध्यमातून वांगणा नदी बारमाही वाहती होईल, आपला तडवळ्याचा नदी वाहती होईल, आपली खेडची नदी वाहती होईल, कोरेगावमधली नदी वाहती होईल, आपला कुमठ्याचा भोस्याचा ओढा वाहता राहील
या ठिकाणी एकसरमधला ओढा बारमाही वाहता होईल, पलीकडे एकंब्याचा आपला ओढा वाहता होईल, पलीकडं रंगनाथ स्वामीच्या निगडीतलं जी चर आहे, जो ओढा आहे, तो बारमाही कसा राहील, वाहता राहील, याचं प्रयोजन आपण या पाण्यामध्ये केलेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे आम्हाला ॲडिशनल पाणी आम्ही या ठिकाणी दिलं. सिंचनाची त्रिस्तरीय सिस्टीम या मतदारसंघामध्ये उभी करायचं काम केलं. एक डोंगराच्या कडेला प्रचंड तलाव भरून ते पाणी बारमाही ओढ्यातून वाहतं करून आपण तलावाच्या मार्फत आपल्या विहिरीच्या मार्फत सिंचन करणार. दुसरं 15 एकराला टी काढून देणार. आणि तिसरं म्हणजे आपल्या ओढ्या नद्या सगळ्या वाहत्या करणार. अशी त्रिस्तरीय ही सिंचन क्षमता आपण संपूर्ण महाराष्ट्रात विकसित करणारा गोरेगाव मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ आहे, लक्षात घेतलं पाहिजे. महाराज साहेब 6 महिन्यामध्ये आपण हा मतदारसंघ 98% सिंचनाखाली आणतोय. यांनी काहीच केलं नाही म्हणून फेक नेरेटिव्ह पास केले जात आहे. मी जबाबदारीनं सांगतो, महेश शिंदे नव्हे, महाराष्ट्रातले राज्यपाल नाही तर राष्ट्रपती सुद्धा आपल्या कॅनॉलची आवर्तनं कमी करू शकत नाही किंवा आपल्या तालुक्याचं पाणी कमी करू शकत नाही. तो अधिकार कुणालाही नाही. एकदा पाणी वाटप झालं की पाणी कमी करता येत नसतं. पिण्याचं पाणी किंवा औद्योगिकरणाचं पाणी वापरलं गेलं नाही तर ते पाणी आपण सिंचनासाठी वळवू शकतो. आणि आज तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं 2019ला विधानसभा सदस्य झालो. महाराजांचे आशीर्वाद डोक्यावरती होते. मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मला कृष्णा खोरेचं उपाध्यक्षपद, कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला. त्यानंतर आज एवढा संपूर्ण परिसर आपण सिंचनाखाली आणतोय. त्यामुळे हे फेक नेरेटिव्ह जात आहे. जलसंपदा मंत्री असताना या माणसाला आमच्याकडं काही करता आलं नाही म्हणून आज आमच्यावरती चुकीच्या टीका केल्या जात आहेत. या फेक नेरेटिव्हचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. सचिन दादा, तुझं आणि आमचं घरचं नातं आहे, त्याला अजून एक जोड आहे. महाराज साहेबांच्या हृदयातला तू आहेस, त्यामुळं तुझ्याबद्दल आम्हाला शंका घ्यायची कारणच नाही. पण जी काय आयडिया झाली त्या आयडियातनं आपल्याला बरीच नावं बाहेर आलेली आहेत. त्यांच्या आपण 23 तारखेनंतर 100% काम करू हे मी या ठिकाणी ग्वाही देतो. टप्प्यात आला की त्या कार्यक्रम करायचा. पुन्हा कोण जर आपल्याकडे आला जलमंदिरला तर तेवढं जय महाराष्ट्र त्याला करा एवढीच विनंती करतो. बाकी आमच्यावरती सोडा. आपण शांत आणि संयमानं आपला मतदारसंघ सुसंस्कृत आहे. स्वर्गीय शंकरराव अण्णांनी, डॉक्टर शालिनीताई पाटीलांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यामुळं माझी विनंती आहे, कुठलाही अनुचित प्रकार न घडता आपण शांततेमध्ये या ठिकाणी इलेक्शन करायचे. पण जर गावामध्ये कोण येऊन, मी पुन्हा सांगितलं, जर एखादा रेडा जर आपल्या बांधावून जर पिकात नाचायला लागला तर येसन कशी घालायची ही मला तुम्हाला सांगायची गरज नाही. का तर तुम्ही जातीवंत शेतकरी आहात. आणि हे सगळं रेडे हे वाशीतनं गारगार हवेत झोपल्यालं रेड आहे ती. त्यांना उन्हातानात ताणल्यावर जागेवर ही गार पडते. त्यामुळं फार टेन्शन घेऊ नका. माझी आपणाला विनंती आहे, आपलं चिन्ह प्रत्येक घरापर्यंत पोचवा. अनुक्रमांक 1 पहिल्याच बटन दाबायचे आणि आपल्याला धनुष्यबाण या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.
तुम्ही आम्ही कॉलेजचे मित्र आहे असं माझं नाही, तुमचं पण मत आहे. तप त्याग ज्ञान सेवा निशील इत्यादी गुणांची कवच कुंडलात आपल्याला बुद्धिमंत आणि बलवंत नेता महाराष्ट्रामध्ये पाहणारा आमचा महेश दादा. महेश दादासाठी जोरदार टाळ्या आहे. राजघराण्याच्या छत्रपतींचा आशीर्वाद आहे. सचिन दादा सचिन दादा ही सगळी मैत्री जपणारी माणसं आहे. आणि आम्ही पण महाराज साहेब पण मैत्री करतात कोणावर? नागापर्यंत वाघापर माकडा फोकडावर बोलत रग लागते त्याला थक आणि रग आहे त्यांच्यावर जीव ओळख टाकतो. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. तदनंतर मी महाराज साहेबांना बोलवतो. पण तुम्ही नरेगाव संदर्भात बोलला आणि आता कुसूर तालुका कराड इथून कार्यक्रमासमोर 2 वेळा एक्सटेंड होता वाचवलं. त्याला कारण सांगतो मी तुमच्या प्रेमाला करीत आहोत. काय माहित आहे, कोरेगावच्या बाजारात एक मैदानामध्ये एका म्हशीचा लिलाव सुरू झाला. विक्रीला म्हैस आली. म्हस विक्रीला आल्यानंतर गर्दी जमली. म्हशीची किंमत 1 लाख रुपये. गिरायकांना विचारले, अरे किंमत किती? 1.5 लाख रुपये. म्हणजे मगाशी 1 लाख म्हटलं नंतर 1.5 लाख कशी? तिसऱ्याने विचारलं 1.5 लाख कशी? 2 लाख रुपये. अरे म्हटलं काय वैशिष्ट्य काय म्हशी? 2.5 लाख रुपये. मग चौथ्याला विचारलं की म्हस दूध देते का? म्हणली नाही. मग दही देते का? म्हणली नाही. मग डायरेक्ट तूप देते का? तर म्हणली नाही. मग 3 लाख रुपये किंमत कशी? 3.5 लाख रुपये किंमत. दूध देत नाही, दही देत नाही, तूप देत नाही. मग जायपी तिला 2 देते का? नाही म्हणली. जायपी होत नाही. मग मला म्हणजे आम्ही म्हणाल एवढी तुझी किंमत घ्यायची आहे. म्हशीचं वैशिष्ट्य काय? दादा म्हशीचं वैशिष्ट्य सांगितलं त्याने 4 लाख रुपये किंमत सांगितली. म्हशीचं वैशिष्ट्य म्हणजे म्हस 4 पिवाल आहे. वेळेला हातच लावला. शून्य कामाचा आहे. त्या चारित्र्याचं नाही. निगेटिव्ह पसरवले जातात. एक उदाहरण सांगतो, खूप कमी अर्ध्या सेकंदाचा आहे. नेपोलियनचा पराभव झाला दादा. आणि नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर एक वर्तमानपत्र आलं. आणि वर्तमानपत्र त्यांनी तलवारीच्या टोकानं उचलून पाहिलं तर त्या वर्तमानपत्रामध्ये लिहिलं होतं, पॅरिसमध्ये मधून नेपोलियन भगवान भित्रा नेपोलियन ठाप आहे. काही बोलला नाही. नेपोलियन एका शब्दाने त्याला प्रत्युत्तर केलं नाही. काही काळ गेला, संघटन केलं, सगळे सैन्य बरोबर घेतले आणि तोच नेपोलियननं पॅरिसवर हल्ला केला. आणि पहाटेच्या 5:30 वाजता त्या पॅरिसचा दरवाजा तोडून ज्यावेळेला प्रवेश केला त्याच वेळेला तेच वर्तमानपत्र एक छोटासा मुलगा विकत होता. त्यांनी काय छापलं असेल म्हणून तलवारीच्या टोकावर ते वर्तमानपत्र उचललं तर त्या वर्तमानपत्रामध्ये छापलं होतं, नेपोलियन का स्वागत है. नेपोलियनचा बहादूर नेपोलियनचा विजय असो. आम्ही त्याचा पुरस्कार करतो. आज जरी तुमच्याबद्दल निगेटिव्हच्या काही म्हणत असेल तर 24 तारखेला नक्की छापलं जाईल. या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्राच्या राष्ट्रीय जीवनभूमीचे काम करणारे त्रिवार अभिवादन विजय म्हणून 24 तारखेच्या मैदानामध्ये छापलं जाणार आहे. हे निश्चित सत्य आहे. प्रोटोकॉल प्रमाणे त्यांच्यानंतर बोलायला नाही पाहिजे. मागणं महाराज साहेब बोलणार आहे. अतिउत्साही प्रेमाच्या पोटी मी बोलून गेलो. पण मी ज्या व्यक्तीने इथं बोलवतोय महाराज साहेबांना बोलवतो. खरं सांगतो, राज्यामध्ये सर्व जे विजयी उमेदवार आहेत त्या सगळ्यांना महाराज साहेबांचा आशीर्वाद आहे. तिळा एवढ्या पुण्यानं दुनिया डोंगरावरी दुःख नष्ट होतात. महाराज साहेब तुमच्या तिळा एवढ्या प्रेमानं डोंगरावरी दुःख नष्ट होतात. पण तिळा एवढं तुमचं प्रेम मिळवायला आम्हाला एवढं मोठं नशीब असावं लागतं. आम्हाला एवढं मोठं म्हणायचं ते मन माझ्या महेश शिंदे दादाचं आहे. आणि आज जे मित्र पैलवान मंडळी आहेत तुम्ही गोळा केलेले आहे. खरं तर पैसे ठेवाय बँक असते पण तुमच्याकडे माणसं ठेवायची बँक आहे. लगा वाघाची नागाची दृष्टी करता यानंतर महिलांमध्ये बोलवलंय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो.
आणि आज माझे मित्र पैलवान सचिन शेलार आणि त्यांच्या संपूर्ण मित्रसमूहाने या ठिकाणी महेशदादा शिंदेला पुन्हा एकदा निवडून आणण्याचा निर्धार मेळावा जो घेतला आहे, एवढंच सांगेन की ह्या मेळाव्याला उपस्थित असलेले आजचे आमदार आणि 24 तारखेनंतर असणारे पुन्हा भावी आमदार महेशदादा, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे मित्र सुनील खत्री, जयवंत पवार, काका धुमाळ, संदीप शिंदे, उपस्थित सर्व मान्यवर, सुनील तात्या काटकर, उपस्थित आपण सर्व लोकशाहीतले राजे. या अगोदर ज्यावेळेस महेशदादा त्यांचं मनोगत व्यक्त करत होते, मी बारकाईने त्यांचं मनोगत ऐकत होतो. ते केव्हा होतं आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि ह्या अगोदर का झालं नाही हे पण आपण याचासुद्धा विचार झाला पाहिजे. गेले 10 वर्ष तसं पाहायला गेलं तर हा संपूर्ण कोरेगाव आमदारकीचा मतदारसंघ या संपूर्ण सातारा जिल्ह्यातला राजकीयदृष्ट्या सगळ्यात परिपक्व असा असणारा हा कोरेगाव आमदारकीचा मतदारसंघ. शंकरराव अण्णांनी त्या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, शालिनीताईंनी केलं, पण या लोकांनी विचार केला. पण मधला जो काळ होता, 10 वर्षाचा जो काळ होता, ज्यावेळेस कारण नसताना म्हणण्यापेक्षा ज्या अपेक्षेने आपण त्यावेळेस तुम्ही सर्वांनी ज्यांना निवडून दिलं, जे आजचे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, ज्यावेळेस आपण त्यांना आशीर्वाद दिले, त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे एक टप ज्याला आपण म्हणतो, या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांची अपेक्षा होत्या की आमच्या मूलभूत ज्या काय मागण्या आहेत, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, त्याचबरोबर डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, हा कुठेही मार्गी न लागल्यामुळं या अगोदरसुद्धा ह्याच आपले जे आत्ताचे सध्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत, यांनी जावळी भागातलं सुद्धा 10 वर्ष तिथलं नेतृत्व केलं. त्या ठिकाणीसुद्धा आपण जर गेलात, लोकांना विचारलं, तर कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळत नाही. झालं तर फक्त राजकारण झालं आणि त्यामुळं तिथले तो मतदारसंघ सोडून मग तुमच्या या कोरेगाव मतदारसंघाची वाट पकडली. पण मात्र एक लक्षात घ्या, त्या भागातला भूमिपुत्र असूनसुद्धा त्यांनी त्या भागाची डेव्हलपमेंट केली नाही. तर मग ह्या भागात येऊन त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणावरती अन्याय केल्यासारखं होईल. आणि डेव्हलपमेंट कधी चालू झाली, ह्या संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट कधी चालू झाला, ज्यावेळेस तुम्ही सर्वांनी महेशदादा शिंदेला आशीर्वाद दिले, पाठबळ दिलं, निवडून आणलं. कारण ह्या भागातलाच जो भूमिपुत्र असतो त्यालाच ह्या भागातल्या लोकांच्या अडचणी समजू शकतो. आणि त्यामुळंच मोठ्या प्रमाणात खेडोपाडी कुठलंही गाव तुम्ही गावात गेला, असं कुठलंही गाव शिल्लक नाही जिथं महेशदादांच्या माध्यमातून कुठलंही विकासाचं काम झालं नाही असं नाही. आणि एका बाजूला सकारात्मक विचार घेऊन, लोकांना बरोबर घेऊन, लोकांच्या अडीअडचणी समजून त्याच्यावरती तोडगा काढणारा एक आपला महेशदादा आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे 10 वर्ष तुम्हाला तुमच्या लोकांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, किंबहुना तुम्हाला समजून घेतलं नाही, केवळ ह्या संपूर्ण कोरेगाव मतदारसंघात फक्त केलं तर काय, राजकारण केलं. पण
मूलभूत जो फरक आहे महेश दादा आणि त्यांच्यामध्ये तो हा आहे की महेश शिंदेंचं मूळ पाय आहे तो राजकारण नाही आहे, तो समाजकारण, आणि ज्याचा सामाजिक पाया असतो तो समाजाची सेवा करत असतो. आणि हे त्यांच्या कार्यातनं ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी दाखवून दिलं आहे. मला खात्री आहे की मग कधी कधी असं वाटतं की समजा त्यावेळेस जर महेशदादांना 10 वर्ष आणि ही जर 3री टर्म असती महेशदादांची, तर मला नाही वाटत या संपूर्ण कोरेगाव तालुक्यात कुठलंही काम शिल्लक त्यांनी ठेवलं असतं. येत असताना त्यांनी मला दाखवलं या ठिकाणी मोठं एक अद्ययावत ऑडिटोरियम त्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. एक वर्ल्ड क्लास जागतिक लेवलचा इंडोर स्विमिंग पूल, जेणेकरून मोठ्या प्रमाणावरती जे स्पोर्ट्समध्ये जो स्पोर्ट्सची आवड आहे ते खेळाडू आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त त्यांना वाव मिळाला पाहिजे. आणि एवढी दूरदृष्टी असणारा व्यक्ती जो तुमच्या सर्वांच्या हृदयात आहे त्याच्या पाठीशी आपण राहणार आहोत का फक्त दिशाभूल करणाऱ्यांची आपण मागं जाणार आहोत? निवडणुका दर 5 वर्षानंतर अटळ असतात. निवडणुकीच्या काळामध्ये जो काम करत असतो तो आपल्या कामाच्याबद्दल बोलत असतो की मी हे केलं ते केलं, हा प्रश्न मार्गी लावला, तो प्रश्न मार्गी लावला. पण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये महेश शिंदेंना जे जमलं, पण 10 वर्षाच्या कालावधीचा जो कालावधी ज्यांना तुम्ही आपण दिला, तर त्यांनी अजूनही मला जे आठवत आहे त्यांच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही प्रकारचं कशाचाही उल्लेख केला नाही की माझ्या हातून हे विकास कामं झाले, ते विकास कामं झाले. आणि ज्यावेळेस कुठलंही विकास काम आपल्या हातून होत नाही त्यावेळेस मग लोकांसमोर जात असताना कारण असताना गैरसमज पसरवायचे, धमकवायचं लोकांना, त्याचबरोबर एक प्रकारचं दहशत निर्माण करायची, त्याचबरोबर पायात पाय अडकवायचे, भांडणं लावायचे. हे किती दिवस आपण लोक सहन करणार आहोत? आज आपण जर पाहिलं तर 21व्या शतकात आपण आहोत. 21व्या शतकामध्ये आपण वाटचाल ऑलरेडी केलेली आहे. आणि वाटचाल करत असताना जग एवढ्या वेगाने पुढं चाललं आहे, दर दिवसाला वेगवेगळ्या प्रकारचे जगामध्ये प्रत्येक ठिकाणी डेव्हलपमेंट चालू आहे. पूर्वी ठीक होतं कारण त्यावेळेस आपल्याला सोशल मीडिया नव्हता, तुमचं केबल नव्हतं, हे नव्हतं. त्या काळात ब्लॅक अँड व्हाईट TV असायचा आणि त्यामुळं ज्यांना आपण निवडून द्यायचं त्यांना ते जे सांगतील की आम्ही ते केलं इथं आल्यानंतर त्या भागातल्या काही जरी केलं नसलं तर तिथं आम्ही हे केलं सांगायचं. आणि तिकडं गेलं की आम्ही ह्या भागात कुठेही काही संपूर्ण काम न झाल्यामुळं आज हा काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा पश्चिम महाराष्ट्र, आज त्याची जर अवस्था आपण जर पाहिली तर आज कुठल्याही प्रकारचा बालेकिल्ला राहिला नाही. अनेक म्हणजे स्वातंत्र्य नंतरचा कालावधी जर आपण पाहिला तर या देशाने भरभरून एकतर्फे काँग्रेसला मतदान केलं, भरभरून आपण सर्वांनी मतदान केलं, पाठीशी राहिलो. मला अजून आठवतं मी नुसतं माझं कॉलेजचं शिक्षण संपून ज्यावेळेस परतलो सातारला त्यावेळेस मला आश्चर्य वाटायचं, कुठलंही काम न करता भाषणं असे करायचे की हा संपूर्ण काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि दगडाला जरी आम्ही शेंदूर फासला तरी लोक मतदान करून निवडून द्यायचे. एक प्रकारची मोठ्या प्रमाणावरती तुमच्या लोकांची चेष्टा केली. लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडनं, आमदार असू दे, खासदार असू दे, कुठलाही स्थानिक स्वराज्य संस्थेतले असू दे, प्रत्येकाला वाटतं की आपण ज्यांना आपण निवडून दिले त्या पदावर बसवले त्यांच्या माध्यमातून विकास कामं झाली पाहिजे. असं न घडल्यामुळं आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं संपूर्ण कायापालट झालं. ही ठिकाणी आता हा संपूर्ण महायुतीचा हा पश्चिम महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतो. या महायुतीच्या माध्यमातून मग भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथजी शिंदे साहेबांचा पक्ष असेल, अजितदादांचा असेल, RPI असेल, इतर सर्व मित्रपक्ष असतील,
ह्या सर्वांच्या मनात एकच फक्त विचार आहे, तो म्हणजे विकासाचा विचार. जास्तीत जास्त कसे विकास कामं मार्गी लावायचे, जास्तीत जास्त लोकांची त्याच्या माध्यमातून प्रगती कशी होईल. महिला असतील, उपेक्षित वर्ग असेल, त्याचबरोबर तरुण असतील, त्याचबरोबर वयस्कर ज्येष्ठ मंडळी असतील, ह्या संपूर्ण वेगवेगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करून आज आपण पाहतो की संपूर्ण निर्णय घेतले जात असताना ठिकठिकाणी गेल्यानंतर आज कुठेही महाविकास आघाडीचं आपल्याला काहीच पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळं महायुती ही पुन्हा एकदा सत्तेत येणार हे त्रिवार सत्य आहे. आणि आल्यानंतर मला खात्री आहे की पुन्हा एकदा ह्या आपल्या महेश दादांवरती मोठी जबाबदारी सोपवली जाणार. आणि त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त केवळ ह्या संपूर्ण कोरेगाव मतदारसंघाचं नाही तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात सिंचनाचं असू दे, संपूर्ण सगळं जाळं जे काय आता तयार झालं आहे त्यात कुठं अजून आपल्याला काय करता येईल. शैक्षणिक क्षेत्रातसुद्धा त्यांनी लक्ष घालावं आणि निश्चितपणे केंद्र शासनाच्या माध्यमातून कुठेही मी तुमच्या बाबतीत महेश दादाने सांगावं, तुम्ही त्यांच्याकडे जे काय तुमच्या मागण्या असतील की आपल्याला हे फंड जेवढे फंड जाण्याचे आहेत ते आणण्यात कुठेही आम्ही दोघं मिळून कमी पडणार नाही. जास्तीत जास्त तुमची सेवा आम्ही करू एवढं या ठिकाणी ग्वाही देतो. आणि पुन्हा एकदा माझे मित्र पैलवान सचिन शेलार यांचं अभिनंदन करतो की थोड्यात म्हणजे कालच बोलणं झालं आणि इतक्या छोट्या कालावधीत एका दिवसाचं फक्त हे होतं इंटिमेशन होतं आणि तेवढ्यात त्यांचा संपूर्ण मित्रसमूह या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार आणि भरपूर आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आपले आशीर्वाद. महेश दादांच्या पाठीशी आपण त्यांना आशीर्वाद द्या, मोठ्या मताधिक्याने निवडून आणा आणि जास्तीत जास्त आपल्या अडचणी ज्या आहेत त्या लवकरात लवकर आपलं दूर करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा एकदा माझ्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने इन ॲडव्हान्स भावी आमदार महेशदादा शिंदेंना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. विनंती आहे त्यांनी या अभिनंदन सोहळ्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. आदरणीय साहेब, आदरणीय महाराज साहेब, त्याच पद्धतीनं सर्वांनी शुभमजी केळकर यांना देखील विनंती आहे